नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण एक नवीन डिझाईन तयार करणार आहोत. तर येथे मी त्याकरिता बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची येथे पूर्ण उंची आलेली आहे 13 इंच. त्यानंतर शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंढा आलेला आहे 5.5 इंच, येथे छाती आलेली आहे 8.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8.5 इंच. आता इथे आपण वरच्या बाजूला आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केला. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला इथे जी माझी गळ्याची उंची आहे ती मी 9.5 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 3 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर येथे वरच्या बाजूने खालच्या साईडला 2.5 इंच घेऊन येथे तुम्हाला एक बॉक्स तयार करायचा आहे. जर तुमची साईज थोडी मोठी असेल तर 3 इंच घ्या. आता याच बॉक्समध्ये आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा. त्यानंतर हा जो आपला खालचा बॉक्स दिसतोय ना, त्याचा आपल्याला अर्ध करायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे टेपला असं मधोमध अगदी फोल्ड करून येथे एक मार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यातूनच म्हणजे जेथून आपला अर्ध आलं होतं तेथून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा असा अर्धगोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. तेथे तो तुम्हाला ठळकपणे दिसून यावा याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेते. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो बॅक पार्ट आहे ना त्याला ओपन करून पुन्हा एकदा अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि त्यानंतर येथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूला देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता येथे आपल्याला काय करायचं आहे, जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे. येथे स्टिच करत असताना मात्र दोघांमध्येही थोडासा गॅप ठेवा. तो गॅप का ठेवायचा, कारण की जेव्हा आपण गळ्याचा आकार कट करू तेव्हा तो आपला गळ्याचा आकार कट होऊ नये याकरिता दोघांमध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे. जर तुम्ही गॅप नाही ठेवला तर आपला गळ्याचा आकार कट होईल. आणि जर तुम्ही येथे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, मी गळ्याच्या मध्यभागावरती म्हणजेच सेंटरवरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करतोय ना तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलू नये आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसाच स्टिच केला जावा. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला देखील मी लगेचच अर्धा इंच मार्जिन घेऊन त्याला सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. येथे आपण जर अशा पद्धतीने स्टिच केलं तर आपल्याला शेवटी जी सेपरेटली कमरपट्टी स्टिच करायला लागते ना, त्याची गरज अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर लागणार नाही. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड होतं ना त्याला तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. आता इथे वरच्या बाजूला देखील गळ्याच्या आतील बाजूस बघा, इथे हा जो गॅप आहे ना तेथे मी तुम्हाला गॅप ठेवा म्हणाले होते, कारण की बघा आता आपण कट करतोय तर आपला गळ्याचा आकार कट नाही झाला, तो अगदी व्यवस्थितरित्या दिसतोय. जर तुम्ही गॅप नाही ठेवला स्टिच करताना तर तो आकार आपला कट केला जाईल. तर अशा पद्धतीने गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे हे गळ्याच्या आतील बाजूस जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती अगदी व्यवस्थितरित्या छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की तुमचे कट्स आपल्या शिलाईवरती जाणार नाही, नाहीतर चुकून गेला तर ते पुन्हा आपला गळ्याचा आकार कट होईल. त्यामुळे काळजीपूर्वक कट्स द्या.
त्यानंतर इथे हा जो आपला गॅप तयार झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून त्याला अशा पद्धतीने म्हणजे बॅक साईडला राईट साईडवरती म्हणजेच सरळ बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच त्याला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर पलटी करून घेतले. आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्यावरती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. फक्त जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला देखील आपल्याला टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. सरळ अगदी शेवटपर्यंत तुम्हाला व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे ही पद्धत न वापरता मी नॉर्मली ज्या पद्धतीने तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करायला सांगते ना, ती देखील तुम्ही इथे पद्धत वापरली तरी देखील चालेल. त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल म्हणजेच चिकटवलं असेल, तेव्हा देखील जे फॅब्रिक असतं ना जास्तीचं, त्याला देखील तुम्हाला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅकडाट आहेत ना, त्याला देखील तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसरा बॅकडाट आहे ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करायचं आहे. त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे आणि तिला आपण हा जो गळा स्टिच करून रेडी केला आहे ना, त्याच गळ्याच्या कडावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन फक्त जिथे कुठे कॉर्नर असतील त्या कॉर्नरमध्ये या लेसला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याभोवती या लेसला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. येथे माझा कॉन्ट्रास्ट कलर म्हणजे विरुद्ध कलर हा फक्त ब्लाऊजमध्ये गोल्डनच होता, त्यामुळे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही मात्र तुमच्या ब्लाऊजमध्ये जो कोणताही विरुद्ध कलर म्हणजेच कॉन्ट्रास्ट कलर असेल ती लेस घ्या, जेणेकरून आपला ब्लाऊज शेवटी खूप छान आणि गळ्याचा आकार अधिकच उमटून दिसतो. त्यानंतर इथे खालच्या बाजूला आपल्याला एक सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे त्यानंतर मी पुन्हा तीच लेस घेतलेली आहे आणि तिला अशा पद्धतीने तिरकस घ्यायची स्टिच करून घेताना आणि नंतर जेव्हा आपण सेंटरला येऊ ना, जिथे आपण बघा मध्य लाईन ड्रॉ केली होती, तेथे आल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे लेसला अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊन मग पुन्हा सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन म्हणजेच नीडलला पुन्हा बॅक पार्टला फिरवत ज्या पद्धतीने आपण त्या साईडला स्टिच केली ना लेस, सेम याच पद्धतीने इथे देखील स्टिच करून घ्यायची. आणि इथे शेवटी बघा मी वरच्या बाजूला ते दोन्ही गळे एकमेकांना स्टिच केले होते, ज्या पद्धतीने आपण नॉर्मली करतो सेम त्याच पद्धतीने, आणि त्यावरती एक पॅच स्टिक केलेला आहे आणि खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता मी 3 असे छोटे छोटे पॅच स्टिक करून घेतलेले आहेत. जर वरच्या बाजूला तुम्हाला पॅच नको असेल तर नॉर्मली आपण ज्या पद्धतीने लटकन तयार करतो ना, सेम त्या पद्धतीने केले तरी देखील चालेल. तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.